काय ग इंद्रा, तुझी आई नाही आली का? स्वामी, ते बोल. ते तुम्ही आम्हाला या संकटातून कायमचं मुक्त केलं नाही म्हणून ती तुमच्यावरती रुसली. तिच्या मनात तुमच्या बाबतीत संशय वाढलाय. बर, वणवा लावलाय कुणी? तुझ्या आईने. मग जिने वणवा लावलाय तिला याची धग सहन करावीच लागणार. तू तुझी लेक आहेस तेव्हा काही धग तुझ्याही वाट्याला येणारच. आणि जोपर्यंत ही धग तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पश्चातापाची खऱ्या अर्थानं प्रचिती येत नाही. स्वामी, अहो पण किती काळ सोसायचे हे सगळं? ही धग कधीपर्यंत सहन करायची? हा त्रास संपणार आहे की नाही? आणि आम्ही आमच्या घरी परत जाऊ शकणार की नाही? आणि माझ्या या इंद्राचं लग्न कधी होणार बरं? अगं किती चिंता, किती प्रश्न. जा, बाहेर बिया पेरल्यास ना, जाऊन भोपळा घेऊन ये आता. भोपळा? पण आत्ताच पेरलेल्या बिया लगेच भोपळा कसा लागणार स्वामी? इतकं कळतंय ना. बी पेरली की फळ लगेच येत नाही ना. मग आम्ही सुद्धा उपचार सुरू केलेत, लवकरच गुण येईल. अगं प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच. समस्याच्या पटकन सुटतात का कधी? चल. बरोबर आहे स्वामी तुमचं. अहो मी हिच्या काळजीपोटीच बोलले. बिचारीचं लग्न मोडले हो. आणि तिचं लग्न कसं होणार बरं? आणि आम्ही आमच्या घरी कसं परत जाणार? त्यात ती संकटाची सावली आमच्या मागोमागच धावते. पावला पावलांवर खूप भीती वाटते हो. काय काय इंद्रा, तुलाही भीती वाटते का? हो, म्हणजे इथे येण्यापूर्वी वाटत होती, पण इथे आल्यापासून नाही वाटत भीती. खंडोबाला वावणे. जशी तुमची आज्ञा स्वामी. तुझ्या आयुष्यातली एक चिंता मिटेल. हातावर काय ठेवलंय यापेक्षा का ठेवलंय याचा विचार करा आणि सगळं आमच्यावर सोपवून मोकळे व्हा. चिंता आपोआप मिटते. शिव शंकर शंभो.